माझे नाव ईश्वरी आहे. मी आणि माझे पती दोघे मिळून आमचा व्यवसाय सांभाळत होतो. मला मूल बाळ नव्हते. माझे लग्न झाल्यापासून मी माझ्या पतीसोबत त्यांच्या व्यवसायात मदत करत असे. आमचे काम खूप छान चालले होते. पण काही काळापासून मी पाहत होते की आमच्या ऑफिसच्या इमारतीसमोर एक वेडावृद्ध बाबा बसलेला असायचा. मी अनेकदा येता जाता त्यांना थोडेफार पैसे देऊन टाकायची आणि वॉचमॅनला सुद्धा मी खास सांगितले होते की या वृद्ध बाबांना वेळेवर जेवण देत जा. त्यांना ज्या गोष्टींची गरज असेल ती देत जा. एक दिवस माझी आणि माझ्या पतीची करोडोंची डील होती. कारण आमच्या शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीसोबत आमची बैठक होती. आम्ही दोघेही खूप घाईत होतो. बाहेर येऊन मी फोन लावला आणि सांगितले की आम्ही अवघ्या 5 मिनिटात पोहोचत आहोत. परंतु फोन कॉलचा आवाज त्याच वृद्ध बाबांच्या जवळून आला. मी तो माझा भास समजून पुढे निघून गेले. पण तिथे पोचून जसे मी आत पाऊल ठेवले तसे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्यासमोर तर मी एका गरीब कुटुंबातील भोळी, साधी आणि समजूतदार मुलगी होते, पण खूप शिकलेली होते. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते. म्हणतात ना की मध्यमवर्गीय माणूस आपला आनंद लोकांसमोर मोकळेपणाने व्यक्त करू शकत नाही आणि आपले दुःखही नाही. कारण त्याचे दुःख जास्त झाले तर लोक त्याच्या दुःखावर हळहळत नाहीत आणि जेव्हा त्याचा आनंद जास्त होतो तेव्हा त्याच्या आनंदावर विश्वास ठेवत नाहीत. सध्या तरी माहेरी माझे आयुष्य जसेही गेले, पण लग्न एका चांगल्या श्रीमंत माणसासोबत झाले. कदाचित हे सर्व माझ्या सुंदर रूपामुळे झाले होते. माझ्या सासूबाईंनी मला त्यांचा मुलगा विक्रम यांच्यासाठी पसंत केले. त्या माझ्या कॉलेजच्या पदवी प्रदान समारंभात मुख्य अतिथी म्हणून आल्या होत्या, जिथे त्यांनी मला स्वतःच्या हाताने सन्मानित केले होते. कदाचित माझा समजूतदारपणा, माझे यश त्यांना खूप आवडले होते. म्हणूनच त्यांनी मला त्यांचा एकुलता एक मुलगा विक्रम यांच्यासाठी पसंत केले होते. तिथे तर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिले होते. त्यानंतर त्यांनी माझ्या कुटुंबाचा पत्ता शोधला आणि माझे स्थळ घेऊन आमच्या घरी आल्या. माझे घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. कारण कुठे त्या आणि कुठे आम्ही. मध्यमवर्गीय माणूस कधीही आपली लायकी विसरत नाही. मध्यमवर्गीय माणूस आपल्यासारख्या लोकांसोबतच संबंध ठेवणे पसंत करतो. पण त्या मला इतक्या पसंत करून बसल्या होत्या की त्यांनी माझ्या आईवडिलांना या लग्नासाठी तयार केलेच आणि अशा प्रकारे माझे विक्रमसोबत लग्न झाले. माझ्या सासरच्या घरात माझ्या पतीशिवाय दुसरे कोणीही नव्हते. जर माझे लग्न इतर कुठे झाले असते तर मी नक्कीच आज गृहिणीच असते. पण माझ्या सासूबाईंनी मला पुढे जाण्याची संधी दिली. त्यांचे म्हणणे होते की माझा मुलगा एकटा आमच्या एवढ्या मोठ्या कंपन्या आणि कारखाने सांभाळत आहे. मी जाणते की तू खूप समजूतदार आहेस. तुला काहीतरी करण्याची जिद्द आहे. मी तुला माझ्या घरात 4 भिंतीच्या आत राहण्याची परवानगी देणार नाही. जा, मी तुला उडण्यासाठी पंख देते. तू इच्छित असल्यास आमची कंपनी जॉईन करू शकतेस. माझ्या मुलासोबत काम करू शकते, जेणेकरून तुम्हा दोघांच्या मेहनतीने आपला व्यवसाय आणखी पुढे जाऊ शकेल. मी तर माझ्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकून खूप आनंदी झाले होते. कारण अनेकदा मी ऐकले होते की आपल्या देशातील 70% सासूबाई आपल्या विवाहित सुनांना घराच्या कामकाजापर्यंत ठेवणे पसंत करतात आणि कदाचित 30% महिलांमध्ये एक मी सुद्धा समाविष्ट झाले होते, ज्यामध्ये माझ्या सासूबाईंनी मला स्वतःच्या मुलाचा व्यवसाय सांभाळण्याची संधी दिली होती. त्याने सांगितले होते की कंपनीत जी पद तुझ्या पतीची आहे तीच पद तुझी असेल. मग का मी माझ्या पतीसोबत रोज ऑफिसला जाऊ लागले आणि मग हळूहळू माझ्या पतीच्या खांद्यावरही ओझेही हलके होऊ लागले. कारण मी ऑफिसला गेल्यावर अशी अनेक कामे होती जी मी माझ्या समजूतदारपणे आणि चातुर्याने पूर्ण केली होती. कदाचित ही कामे माझे पतीही करू शकत होते. काळ सरकत होता आणि माझ्या लग्नाला 4 वर्षे झाली. अजूनही मला मूलबाळ नव्हते. असे नव्हते की मला मूल नको होते. ईश्वराच्या घरून उशीर होता आणि माझ्या सासरच्या लोकांनीही माझ्यावर मुलासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही. माझे पती विक्रमसुद्धा माझ्याशी खूप चांगले वागत होते. पण त्यांच्या आत एक असा माणूस लपलेला होता जो आपल्या मनात घमेंड बाळगून होता. संपत्तीची घमेंड, ज्याच्या नजरेत गरिबांची काहीच किंमत नव्हती. पण मी तरीही विक्रम यांना समजवायची की तुम्ही आपला स्वभाव गरीब लोकांबद्दल बदलला पाहिजे. कारण वेळ कधीच कोणाची एकसारखी राहत नाही. ईश्वर ज्याला पाहिजे त्याला राजा बनवतो आणि ज्याला पाहिजे त्याला रंक. मी त्या दिवशीही माझ्या पतीला हेच समजावून सांगत होते. कारण त्या दिवशी त्यांनी वॉचमनकडून एक छोटीशी चूक झाल्यावर त्याला खूप ओरडले होते. मी माझ्या पतीच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले की तुमच्या नजरेत गरीब माणसाची काहीच किंमत नाही. तुमच्या बरोबरची कदाचित प्रत्येक जण करू शकत नाही. पण तुम्हाला हे माहीत नाही की मी आज तुमच्यासमोर जी तुमची पत्नी बसलेली आहे ती स्वतःसुद्धा एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. याचा अर्थ तुमच्या नजरेत माझे काही अस्तित्व नाही. माझे बोलणे ऐकून ते ओशाळले आणि म्हणू लागले की नाही नाही, अशी काही गोष्ट नाही. तुझी तर गोष्टच वेगळी आहे. तू शेवटी या कंपनीची माझ्यापेक्षाही जास्त हकदार आहे. मी माझ्या आयुष्यात खूप दुःख सोसले होते. माझ्या कुटुंबात माझे आई वडील आणि 4 बहिणी होत्या. आम्हाला कोणी भाऊ नव्हतात. पण तरीही माझ्या आईवडिलांनी खूप मेहनत केली आणि आम्हा 4ही बहिणींना इतके शिकवले की आम्ही खूप यशस्वी झालो. माझी आई लोकांच्या घरी लहान मुलांना शिकवणी देण्यासाठी जात असे आणि बाबा एका सामान्य क्लार्कचे काम करत होते.
आमचे आयुष्य असे होते. आम्ही जास्तीत जास्त वाईट दिवस पाहिले होते आणि कधीतरी चांगल्या दिवसांशी आमचा सामना व्हायचा. याच कारणामुळे माझ्या मनात गरिबांबद्दल, लाचारांबद्दल आणि बेसहारा लोकांबद्दल ती जागा होती, जी विक्रमसारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांच्या समजण्यापलीकडची होती. मी माझे शिक्षण माझ्या वडिलांच्या रक्ताच्या आणि घामाच्या कमाईतून पूर्ण केले होते. रात्री जागून अभ्यास केला होता. शिकवणीचे पैसे वाचवण्याच्या नादात रात्री झोपत नव्हते. मग ईश्वराने माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाचे आणि माझ्या मेहनतीचे असे फळ दिले की मी अभ्यासात प्रत्येक वर्गात यशस्वी होत गेले. जेव्हा माझ्या सासूबाईंनी पाहिले की मी माझ्या संपूर्ण कॉलेजमध्ये अव्वल आले आहे, मध्यमवर्गीय घरची मुलगी असूनही मी एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकत राहिले आणि खूप प्रगती साध्य केली, तेव्हा त्यांचे मन माझ्यावर आले. लग्नानंतर मी माझ्या पतीच्या व्यवसायात असा वाटा उचलला की पाहता पाहता माझ्या पतीसोबत माझेही नाव मोठ्या मोठ्या बिझनेस इंडस्ट्रीजमध्ये घेतले जाऊ लागले. मी उंची नक्कीच गाठली होती, पण मी माझी लायकी कधीच विसरले नव्हते. कारण मला आठवत होते की आकाशात उडणारे पक्षीही दाण्याच्या शोधात शेवटी जमिनीवरच उतरतात. आमचे ऑफिस शहरातील अत्यंत व्यस्त आणि पैसा कमावणाऱ्या इमारतींपैकी एक होते, जिथे दररोज शेकडो लोकांची ये-जा असायची. काचेच्या भिंतीमधून बाहेरचे दृश्य जेवढे सुंदर वाटायचे, आतली दुनियाही तेवढीच सुखदायक होती. मी जेव्हा कधी माझ्या चकाकणाऱ्या गाडीतून खाली उतरायची, तेव्हा सर्वात आधी आकाशाकडे पाहून ईश्वराचे आभार मानायची, ज्याने मला मागणारे नाही तर देणारे बनवले होते. माझे आई-वडील माझ्या या यशाने खूप आनंदी असायचे. त्यांना तर कधी-कधी विश्वासच बसायचा नाही की त्यांची मुलगी आज कोणत्या मुक्कामावर आहे, जिथे कधी त्यांची मुलगी दिवसभर घरात अभ्यासात मग्न असायची. बाहेरची दुनिया तिने कधी पाहिलीच नव्हती किंवा खूप कमी लोक असे होते जे मला ओळखत होते. पण आज मी शहरातील त्या नामांकित व्यक्तींमध्ये ओळखली जात होते, ज्यांचे नाव मोठे होते. एक प्रकारे मी माझ्या पतीची बिझनेस पार्टनर होते. आमच्या कंपनीचे काम जेवढे छान चालले होते, तेवढेच ते प्रगतीवरही होते. प्रत्येकजण आमच्याशी जोडला जाऊ इच्छित होता. अनेक लोक तर असेही आले होते, ज्यांनी मला स्वतः लग्नाची मागणी घातली होती आणि मला सांगितले होते की मी माझ्या पतीला सोडून द्यावे. मला अशा लोकांवर हसू येते, जे कदाचित मी मध्यमवर्गीय असताना माझे दिवाणे नव्हते. पण आज जेव्हा माझे नाव उंचावले, तेव्हा प्रत्येकजण माझा दिवाणा बनला होता. वर्तमानपत्रात माझा फोटो छापून आला होता. माझी आणि माझ्या पतीची मुलाखत घेण्यासाठी लोक येत असत. आमच्या शहरात प्रत्येकजण आमचा चाहता होता. प्रत्येकजण ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे जाणून होता की माझ्या आणि माझ्या पतीच्यामध्ये खरंच जमीन आणि आकाशाचा फरक आहे. त्यांचा जन्म श्रीमंत कुटुंबात झाला होता, ज्यांनी कधी गरिबीचा चटका सोसला नव्हता. त्यांच्या नजरेत गरीब लोक एकतर जन्मापासूनच चोर असतात किंवा पहिल्या क्रमांकाचे कामचोर. त्यांचे मत असे होते की हे लोक आपल्या गरिबीला हत्यार बनवून आमच्यासारख्या लोकांची सहानुभूती मिळवतात आणि मेहनत करण्याऐवजी भीक मागण्यावर उतरतात, जेणेकरून श्रीमंत लोक त्यांच्यावर दया दाखवून त्यांना सहारा देतील, त्यांना पैसे देतील, त्यांना जमिनीवरून उचलून आकाशात उभे करतील. ते अगदी योग्य विचार करत होते, पण माझे म्हणणे हेच होते की प्रत्येक माणूस एकसारखा नसतो. काही लोक असे असतात जे खोटे बोलतात, चालाकी करतात आणि आपल्या गरिबीला आपले हत्यार बनवतात. पण बहुतांश गरीब लोक असे असतात जे मजबुरीमुळे भीक मागतात, रस्त्यावर पडून राहतात आणि इतरांसमोर हात पसरण्यास मजबूर होतात. मी कधी त्यांच्या विचारांनी आनंदी होत नव्हते. मी नेहमी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायची की विक्रम, फाटलेला कपडा घालणारा प्रत्येक माणूस बेकार नसतो आणि प्रत्येक कोट घालणारा माणूस सभ्य नसतो. परिस्थिती माणसाला तोडून टाकते. पण ते माझे बोलणे ऐकून मोठ्याने हसायचे आणि गमतीने मला मदर इंडिया म्हणायचे की तू खूप भोळी आहेस, तू इतका गरिबांबद्दल जास्त विचार करू नकोस. आता तू विक्रमची पत्नी आहेस तर अगदी माझ्यासारखा विचार करत जा. ते आपले बोलणे मध्येच आणून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यांना वाटायचे की मी एक जज्बाती आणि मूर्ख स्त्री आहे, जी व्यवसायाच्या नियमाऐवजी आपल्या मनाचे ऐकते. काही काळापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा आमच्या ऑफिसच्या इमारतीच्या अगदी बाहेर एक विचित्र वृद्ध माणूस येऊन बसला होता. लोक त्याला बाबा बाबा म्हणायचे. त्यांच्या पांढऱ्या केसांमध्ये धूळ भरलेली असायची, कपडे जागोजागी फाटलेले आणि मळलेले होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचे असे जाळे बनले होते, जणू काळाने आपले सर्व जुलूम त्यांच्या चेहऱ्यावर लिहून ठेवले आहेत. ते अनेकदा स्वतःमध्येच हरवून काही ना काही पुटपुटत असायचे, जे ऐकून जाणारे लोकही त्यांना वेडे समजायचे. काही लोक त्यांना पैसे देऊनही जायचे, काही त्यांच्यावर दया दाखवायचे, तर काही त्यांना द्वेषयुक्त नजरेने पाहायचे. तसे मी नोटीस केले होते की जास्तीत जास्त लोक त्यांना द्वेषानेच पाहायचे. कोणी नाकावर रुमाल ठेवून त्यांना ओरडून पुढे निघून जायचे, तर कोणी त्यांना तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न करायचे. पण तरीही ते तिथून जात नव्हते. न जाणे का, ज्या दिवसापासून माझी नजर त्यांच्यावर पडली होती, माझे पाऊल तिथेच खिळले होते. मला त्यांच्या उदास चेहऱ्यात माझ्या दिवंगत वडिलांची सावली दिसायची, ज्यांचे निधन अवघ्या 2 वर्षापूर्वी झाले होते. तीच विवशता, तीच शांतता. मला वाटायचे की हा माणूस जन्मापासून वेडा नाही, तर जगाच्या ठोकरांनी आणि आप्तांच्या फसवणुकीने त्याला या परिस्थितीपर्यंत पोहोचवले आहे.
शून्य नजरेने रस्त्याकडे पाहणे मला आत्तापर्यंत छिन्न विछिन्न करायचे. मला असे जाणवायचे जणू आता त्यांच्या आत भावना उरलेल्या नाहीत आणि ते दगडाच्या या शहरात एका जिवंत प्रेतासारखे पडून आहेत. मी एक शांत दिनक्रम बनवून घेतला होता की जेव्हा कधी मी सकाळी ऑफिसला यायची किंवा संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघायची तेव्हा आपल्या बॅगमधून काही नाणी किंवा कधी कधी नोटाही काढून शांतपणे त्या वृद्ध बाबांसमोर ठेवून द्यायची. ते व्यावसायिक भिकाऱ्यासारखे नव्हते जे पाठीस लागतात. ते कधी कोणासमोर हात पसरत नव्हते आणि कधी तोंडाने काही मागत नव्हते. न कधी मी त्यांना पैसे मागताना पाहिले होते आणि न कधी कोणाकडे जेवण मागताना. बस ते शांतपणे एका बाजूला बसून राहायचे आणि जेव्हा कधी मी पैसे ठेवायची तेव्हा ते आपल्या शून्य आणि वेदनादायी नजरेने एका क्षणासाठी माझ्याकडे पाहायचे आणि मग मान खाली घालायचे. त्यांची ही शांतता मला आणखीनच प्रभावित करायची. मी आमच्या ऑफिसच्या वृद्ध वॉचमन आजोबांना, जे स्वतःसुद्धा एक समजूतदार आणि खऱ्या मनाचे माणूस होते, त्यांना कडक शब्दात समजावून सांगितले होते की आजोबा, दुपारचे जेवण या वृद्ध बाबांना माझ्याकडून रोज पोचवले जाईल आणि खबरदार, जर कोणी यांना इथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला तर लक्ष ठेवा, कोणी यांना त्रास देऊ नये. वॉचमन आजोबांनी माझ्या शब्दांचा मान राखला होता आणि ते रोज खूप आठवणीने जेवण पोचवून देत असत. मला या गोष्टीशी देणेघेणे नव्हते की ते कोण आहेत आणि कुठून आले आहेत. मला फक्त एवढाच आनंद होता की माझ्या कमाईतून एखाद्या भुकेलेल्याचे पोट भरत आहे आणि कदाचित माझ्या वडिलांचा आत्मा हे सर्व पाहून हसत असेल. ते विचार करत असतील की मी माझ्या मुलीला जे संस्कार दिले होते, जे शिकवले होते, ती तेच करत आहे. एक दिवस विक्रम यांनी मला त्यांना पैसे देताना पाहिले होते. मी जेव्हा माझ्या केबिनमधून बसले होते तेव्हा ते दरवाजा उघडत आत आले आणि म्हणू लागले, ईश्वरी, तू हुशार असूनही मूर्खासारख्या गोष्टी करत आहेस. ही 500 रुपयांची नोट त्यांचे पोट भरत नाही तर त्यांची सवय वाढवते. हे सर्व एक रॅकेट आहे आणि तुझ्यासारखे मऊ मनाचे भाऊक लोक सर्वात मोठे इन्व्हेस्टर आहात. मला वाटते की ते खरंच लाचार आहेत, पण नाही ईश्वरी, हा या लोकांचा धंदा आहे. हे गुन्हेगार असतात जे सहानुभूतीचा बुरका पांघरून आमच्या भावनांची खिसे कापूगिरी करतात. मी त्यांच्या बोलण्यावर हसू लागले आणि मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या बैठकीसाठी ऑफिसमधून निघत होतो. मी पुन्हा नेहमीप्रमाणे वृद्ध बाबांना नमस्कार केला आणि काही पैसे देऊन टाकले, जे माझ्या पतीच्या बिझनेस माइंडला आणि त्यांच्या डोळ्यांना जराही आवडले नव्हते. त्यांच्या बोलण्यात कडवटपणाचे विष कालवलेले होते, जणू मी काही खूप मोठं पाप करत आहे. मी शांतपणे गाडीचा दरवाजा उघडला आणि विक्रम ड्रायव्हिंग सीटवर बसताना म्हणू लागले की तुझ्यावर माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही ना ईश्वरी? तुला काय झाले आहे? मी हसून सीट बेल्ट बांधला आणि त्यांच्याकडे पाहिले. विक्रम, शेवटी तुम्हाला काय अडचण आहे? शेवटी तुम्ही प्रत्येक गोष्ट फायद्या तोट्याच्या तराजूत का तोलता? मी त्या बाबांना डोक्यावर चढवत नाही आहे, तर आपले ओझे हलके करत आहे. सत्कर्म कधीही वाया जात नाही. आणि राहिली गोष्ट त्यांच्या पैशाची, तर माझा संबंध त्यांच्याशी नाही तर ईश्वराशी आहे, ज्याने मला देणारी बनवले आहे. मला त्या वृद्ध बाबांच्या शांत आशीर्वादांची गरज आहे. काय माहीत पुढे जाऊन जिथे माझा पैसा आणि माझी बुद्धी काम करणार नाही, तिथे त्या वेड्या वृद्ध माणसाची एक प्रार्थना कामी येईल. ईश्वर त्याची प्रार्थना माझ्या फायद्यासाठी ऐकून घेईल. विक्रम यांनी रागाने आपले डोके झटकले, जणू मी त्यांच्या दुसऱ्या दुनियेच्या गोष्टी करत आहे, आणि मग गाडी सुरू केली. त्यांना खात्री होती की मी आपला पैसा पाण्यात वाहत आहे. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलत गेले. माझे या वेड्या वृद्ध बाबांसोबत एक विचित्र आणि अनोखे नाते बनले होते. मला कधी कधी तर असे वाटायचे की जेव्हा मी गाडीत बसत असायची किंवा ऑफिसमध्ये जात असायची तेव्हा ते मला खूपच बारकाईने पाहतात, जणू माझ्या संपूर्ण शरीराला स्कॅन करत आहेत. जणू ते माझे कपडे, चप्पल आणि माझ्या नखेच्या रंगापर्यंत सर्व गोष्टी लक्षपूर्वक पाहत आहेत आणि माझ्या स्टाईलपासून ते माझ्या चालण्यापर्यंत काहीतरी फरक शोधत आहेत. मी त्यांना कधी वाईट समजले नव्हते. त्याच दरम्यान हवामानाने कूस बदलली आणि शहरात कडाक्याची थंडी सुरू झाली. थंड वारे हाडांपर्यंत घुसू लागले. तेव्हा मला या उघड्या आकाशाखाली बसलेल्या वृद्ध बाबांची काळजी वाटू लागली. मी दुसऱ्या दिवशी मार्केटमधून एक चांगल्या क्वालिटीचा स्वेटर खरेदी केला आणि ब्लँकेट खरेदी करून जाताना मोठ्या आदराने त्यांच्यासमोर ठेवून दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिथून गेले तेव्हा मी पाहिले की ते तो स्वेटर घालून आणि त्याच ब्लँकेटला आपल्या अंगाभोवती घट्ट गुंडाळून बसले होते. त्यांना या परिस्थितीत पाहून माझ्या मनाची शांतता लाभली होती. ती करोडोंची डील साईन करूनही मिळाली नसती. माझा व्यवसाय तर आधीच खूपच छान चालला होता. क्लायंट समाधानी होते, वर्करसुद्धा प्रामाणिकपणे आपले काम करत होते आणि त्यांना कोणत्याही प्रकारची निराशा नव्हती. माणसाचा स्वभाव आहे की त्याला पुढे जायचे असते. आम्हाला आणि आमच्या कंपनीला एका अशा मोठ्या झेपची गरज होती, जी आम्हाला लोकल मार्केटमध्ये काढून मल्टीनॅशनल लेवलवर आणून उभी करेल. हा आमच्या करिअरमधील सर्वात मोठा टप्पा होता, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. त्याच दरम्यान शहरातील बिझनेस टायकून्समध्ये एका खूप मोठ्या बातमीने खळबळ उडवून दिली. शहरातील सर्वात मोठी, प्रसिद्ध आणि जुनी कंपनी भट एंटरप्राइजेसने एका अशा मेगा प्रोजेक्टची घोषणा केली,
जो कोणत्याही लहान कंपनीचे नशीब बदलू शकत होता. ही डील लाखांची नाही तर करोडोंची होती आणि शहरातील प्रत्येक लहान मोठी शार्क टँक ही डील मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. पण गोष्ट इतकी सोपी नव्हती, कारण या कंपनीचा मालक मिस्टर राकेश भट होता. एक असे नाव ज्याला ओळखत तर सर्वजण होते, पण पाहिले कोणीच नव्हते. तो गुप्त राहून व्यवसाय चालवायचा आणि त्याच्याबद्दल प्रसिद्ध होते की तो एक गंभीर, तत्वनिष्ठ आणि कडक माणूस आहे. मार्केटमध्ये अफवा गरम झाल्या होत्या की भूतकाळात त्यांना त्यांच्याच एखाद्या जवळच्या बिझनेस पार्टनरने वाईट प्रकारे धोका दिला होता. त्यानंतर ते दगडाचे झाले होते. लोक म्हणायचे की राकेश भट फक्त फाईलमध्ये लिहिलेले नियम आणि अटी पाहत नाहीत, तर माणसाचे चारित्र्य आणि नियतही पाहतात. त्यांचे मन जिंकणे लोखंडाचे चणे चघळण्यासारखे होते, कारण ते चूकच नाही तर नियतही साफ करत होते. या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन तयार करण्याचे काम मला विक्रम यांनी दिले होते, जे पूर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस एक केले होते. ऑफिसचे लाईट रात्री उशिरापर्यंत चालू राहायचे आणि आम्ही फाईलच्या ढिगाऱ्यात हरवून गेलो होतो. पण विक्रम पहिल्या दिवसापासूनच निष्काळजी होते. त्यांना वाटायचे की आम्ही विनाकारण भिंतीवर आपले डोके आपटत आहोत. ते अनेकदा चिडून फाईल टेबलावर फेकायचे आणि म्हणायचे, ईश्वरी, तू स्वप्ने पाहणे सोडून दे. आमच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या कंपन्या मैदानात आहेत त्यांचे लिंक्स मिनिस्टर आणि ब्युरोक्रॅट्सपर्यंत आहेत. त्यांच्याकडे मोठी शिफारस आहे आणि आमच्याकडे काय आहे? फक्त एक चांगले प्रेझेंटेशन. ते लोक आम्हाला किंमतही देणार नाहीत. तिथे फक्त नोटा चालतात किंवा मग फोन कॉल. विक्रमचे बोलणे खोलीतील वातावरण गंभीर करून टाकायचे, पण मी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. मी त्यांना समजावायचे की विक्रम शिफारस दरवाजा उघडू शकते, पण मनात जागा बनवू शकत नाही. मला ईश्वरावर आणि माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. जर ही डील आमच्या नशिबात असेल तर जगातील कोणतीही ताकद ती आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही, आणि जर नाही झाली तर यातही ईश्वराचे काहीतरी चांगलेच असेल. पण विक्रमच्या चेहऱ्यावरील नकारात्मक हास्य सांगत होते की त्यांना माझ्या या बोलण्यावर थोडाही विश्वास नाही आणि ते मानसिकदृष्ट्या आपली हार स्वीकारून चुकले होत आहेत. आजचा सूर्य माझ्यासाठी फक्त एक नवीन दिवस घेऊन आला नव्हता, तर हा माझ्या आयुष्याचा फैसला करणारा होता. मला असे वाटत होते जणू मी कोणत्याही बिझनेस मीटिंगसाठी नाही तर आपल्या वाट्याची लढाई लढण्यासाठी जात आहे. माझ्या हातामध्ये हलकीशी थरथर होती, जी मी माझ्या घड्याळाचा पट्टा घट्ट करून लपवण्याचा प्रयत्न केला होता. मीटिंगचा दिवस अखेर येऊन पोचला होता आणि मी माझ्या आयुष्यातील सर्वात उत्तम तयारी केली होती. मी साधा पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता, जो मी फक्त अशा प्रसंगासाठीच जपून ठेवला होता जिथे माझी छाप समोरील व्यक्तीवर चांगली पडेल. पांढरा रंग तसाही शांततेचे प्रतीक असतो. मी स्वतःला खात्री दिली होती की ईश्वरी, तू हे करू शकतेस. तू खूप मेहनत केली आहेस आजच्या दिवसांसाठी आणि आज तू करोडोंची गोष्ट करायला जात आहेस. ही फक्त एक डील नव्हती, तर या गोष्टीचा पुरावा असणार होता की मेहनत आणि चिकाटी ही लाच आणि शिफारसीवरही भारी पडते. माझ्या हृदयाचे ठोके खूप जास्त वेगवान होते आणि गळ्यात एक विचित्र धाकधूक जाणवत होती. मी माझी बॅग उचलली आणि ईश्वराचे नाव घेऊन ऑफिसमधून निघाले. ऑफिसला पोचून जेव्हा मी बिल्डिंगच्या गेटवर आले तेव्हा माझी नजर लगेच त्या जागेकडे गेली जिथे ते वृद्ध बाबा रोज बसलेले असायचे. आज सुद्धा ते तिथेच होते, धुळीने माखलेल्या कमलात गुंडाळलेले, जगापासून बेफिकीर. मग आज त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. रोजप्रमाणे आज त्यांच्याजवळ काही जास्त वेळ थांबले होते. माझे मन करत होते की आज ही माझी सर्व अस्वस्थता, सर्व घबराट त्यांच्यासमोर मोकळी करावी. मी वाकून त्यांच्याजवळ गेले आणि हळूच बोलले, बाबा, आज माझ्यासाठी खास प्रार्थना करा. आज माझ्या आयुष्याची खूप मोठी आणि कठीण परीक्षा आहे. मी एका अशा मैदानात उतरणार आहे जिथे मोठे मोठे मगरमच्छ बसलेले आहेत. जर ही डील झाली तर आज ईश्वराने मला इज्जत दिली तर विश्वास ठेवा, मी खूप लोकांची मदत करू शकेन आणि माझ्या सासूबाईंचीही मान उंचावू शकेन. खूप घरांची चूल विझवण्यापासून वाचेल. माझे बोलणे ऐकून त्यांनी पहिल्यांदा आपली खाली झुकलेली मान पूर्णपणे वर उचलली होती. त्यांच्या डोळ्यात आज ती उदासी नव्हती जी रोज असायची, तर त्यामध्ये एक विचित्र चमक, एक अशी चमकदार रोशनी ज्याने मला एका क्षणासाठी थक्क केले. त्यांच्या सुकलेल्या ओठावर एक हलकेसे हास्य उमटले होते. हे हास्य कोणत्याही भिकाऱ्याचे नव्हते जो पैसे मिळाल्यावर आनंदी होतो, तर यामध्ये एक असा विश्वास होता जणू एखादा बाप आपल्या मुलाला लढाईवर पाठवताना त्याला विजयाची घोषणा ऐकवत आहे. त्यांच्या शांत हास्याने माझ्या आतील वादळासारख्या अस्वस्थतेवर जणू थंड पाणी ओतले. मला वाटले की माझे बोलणे थेट ईश्वरापर्यंत पोहोचले आहे. माझे या प्रकारे थांबणे आणि बोलणे यावर माझ्या पतीचा पारा चढला होता. ते माझ्या अशा वागण्याने नेहमीच चिडायचे, पण आज तर ते आउट ऑफ कंट्रोलच झाले होते. ते वेगाने चालत माझ्यापाशी आले आणि माझा हात पकडून अक्षरशः मागे ओढत ऑफिसच्या आत घेऊन गेले. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते आणि चेहऱ्यावर खोल ताण होता. त्यांनी सांगितले, ईश्वरी, वाटते या वेड्यासोबत तूही वेडी झाली आहेस. त्याला आपल्याबद्दल इतके सगळे का सांगत आहेस, ज्याला स्वतःच्या शुद्धीचा ठाव ठिकाणा नाही.
तू बुद्धीने वेडी आहेस की जाणून बुजून नाटक करतेस? तुला काय वाटते की या वेड्या वृद्ध माणसाच्या पुटपुटण्याने आपल्याला करोडोंचा प्रोजेक्ट ताटात वाढून मिळून जाईल? विक्रमचा अंदाज खूपच कडू होता आणि त्यांचे शब्द टोचत होते. ते सतत आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहत होते. जणू वेळ त्यांच्या हातातून वाळूसारखी निसटत चालली आहे. प्रॅक्टिकल हो ईश्वरी, तू तुझ्या आतील घरगुती स्त्रीला घरी सोडून येत जा. तुला कल्पना तरी आहे का की राकेश भट वेळेचा किती पाबंद आहे? त्याच्याबद्दल प्रसिद्ध आहे की जर कोणी 1 मिनिटही लेट झाले तर तो त्याला मीटिंग रूम तर दूर बिल्डिंगच्या गेटवरूनच परत पाठवून देतो. त्यांच्या डिक्शनरीत लेट नावाचा कोणताही शब्दच नाही आणि तू इथे रस्त्याच्या कडेला बसून भिकाऱ्याचा आशीर्वाद घेत आहेस. लवकर निघ, नाहीतर महिन्यांची मेहनत या गेटवरच दम तोडेल. विक्रमची घबराट विनाकारण नव्हती, कारण आमच्याकडे गमावण्यासाठी खूप काही होते आणि मिळवण्यासाठी संपूर्ण साम्राज्य समोर होते. विक्रमचे बोलणे कडू नक्कीच होते, पण व्यवसायाच्या क्रूर दुनियेचे नियम हेच होते. मी त्यांच्याशी वाद घालणे योग्य समजले नाही, कारण यावेळी आमचे लक्ष फक्त प्रेझेंटेशनवर असायला हवे होते. मी ठीक आहे म्हटले आणि आम्ही दोघांनी लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. विक्रम सतत पुटपुटत होते की आपल्याकडे रेफरन्स नाही, त्यात जर आपण लेट झालो तर मग आपल्याला आपला काशा गुंडाळावा लागेल. मला त्या वृद्ध बापांचे हास्य आठवत होते, ज्यांनी मला न पाहिलेले धाडस दिले होते. मीटिंगची वेळ 3 वाजताची फिक्स होती आणि घड्याळाचे काटे 2 वाजण्याची घोषणा करत होते. आमच्याकडे फक्त 1 तास होता आणि रस्ताही खूप लांब होता. मी ऑफिसमधून निघताना एका विचित्र गोंधळाच्या परिस्थितीत होते. माझ्या हातात प्रेझेंटेशनच्या जड फाईल्स होत्या आणि दुसऱ्या हातात मोबाईल फोन कानाला लावलेला होता. मी माझ्या असिस्टंटला शेवटच्या मिनिटाची आज्ञा देत होते की पहा, फाईल नंबर 6 मध्ये जे फायनान्शियल चार्ट्स आहेत ते पुन्हा चेक करा. मला कोणत्याही प्रकारची चूक नको आहे. आणि हो, जर कोणताही अर्जंट कॉल आला तर त्याला उद्यासाठी होल्डवर ठेवायला सांगा. मी वेगाने पायऱ्या उतरत होते. माझ्या हिल्सचा आवाज पायऱ्यांवर रुजत होता, जो माझ्या हृदयाच्या ठोक्यांना साथ देत होता. माझे दिमाग एका कॅल्क्युलेटरसारखे चालत होते. मी विचार करत होते की जर राकेश भटने मार्केट कॉम्प्लेक्सबद्दल प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देईन? जर त्यांनी आमच्या जुन्या प्रोजेक्टचा रेफरन्स मागितला तर कोणती फाईल पुढे करेन? ही एक लढाई होती आणि मी शस्त्र न टाकता लढू इच्छित होते. विक्रम आधीच पार्किंगमध्ये गेले होते आणि गाडी स्टार्ट करून हॉर्न वाजत होते, जेणेकरून मी पुढे वेळ वाया घालवू नये. मी पळत पार्किंगच्या दिशेने वाढले. ऊन खूप जास्त होते, ज्याने वातावरणात घुसमट निर्माण केली होती. मी विचार केला की राकेश भटच्या पर्सनल सेक्रेटरीला फोन लावून कन्फर्म करून घेऊ की आम्ही वाटेत आहोत आणि बस काही वेळात पोहोचत आहोत, जेणेकरून तिथे जाऊन आम्हाला वाट पाहावी लागू नये किंवा ते आम्हाला निष्काळजी समजू नये. मी फोन काढला आणि पटकन नंबर डायल केला. माझे सर्व लक्ष कॉल कनेक्ट होण्यावर होते. जसे मी नंबर लावला आणि फोन कानाला लावला, त्या क्षणी माझ्या कानावर एक जानी-पेचानी आवाज आली. फोनची रिंगटोन. हा आवाज इतका स्पष्ट आणि इतक्या जवळून येत होता की मी दचकून तिथेच थांबले. मी त्यावेळी ऑफिसच्या बिल्डिंगच्या गेटमधून बाहेर पडून गाडीकडे जात होते. मी पटकन इकडे तिकडे पाहिले की कदाचित माझा कोणी स्टाफचा मेंबर किंवा कोणी क्लायंट जवळ उभा आहे, ज्याचा फोन वाजतो आहे. परंतु तिथे माझ्या आणि त्या वेड्या बाबांशिवाय कोणीच नव्हते. माझी नजर न जाणे का वृद्ध बाबांच्या कडेला वळली, जे गेटजवळ भिंतीला टेकून बसले होते. आणि मग जे मी जाणवले त्याने माझ्या डोक्याला एका क्षणासाठी शॉक दिला होता. तो आवाज, ती महागड्या मोबाईलची रिंगटोन दुसरी कुठून नाही तर वृद्ध बाबांच्या जवळ ठेवलेल्या एका अत्यंत जुन्या आणि मळलेल्या थैलीच्या आतून येत होती. माझे दिमाग ही गोष्ट स्वीकारण्यास नकार देत होते की हे कसे शक्य आहे. एक वृद्ध माणूस जो 2 वेळच्या भाकरीसाठी माझ्या तुकड्यांवर जगत आहे, ज्याच्या अंगावर धड कपडाही नाही, त्याच्या फाटलेल्या थैलीत लाखो रुपयांचा फोन कसा वाजू शकतो? त्यांनी चोरी केली आहे का? हा कोणी चुकीचा माणूस आहे का की माझा भास आहे? हजारो प्रश्न एका सेकंदात माझ्या डोक्यात फिरून गेले. माझा हात हवेतच राहिला होता. माझी इच्छा होती की पुढे जाऊन चेक करावे, विचारावे की काय प्रकार आहे, परंतु विक्रम यांनी गाडीचा हॉर्न सतत वाजवून मला विचारांच्या दुनियेतून बाहेर खेचले होते. मी इतकी घाईत होते आणि दबाव इतका जास्त होता की मी माझ्या विचारांना झटकून दिले. मी स्वतःला समजावले की तू काय करत आहेस? कदाचित रस्त्यावरून चालणाऱ्या एखाद्या माणसाचा फोन असेल, कदाचित ट्रॅफिकच्या गोंगाटात मला आवाजाचा अंदाज चुकीचा आला असेल. त्यावेळी थांबून चौकशी करण्याचा अर्थ होता आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या डिलामुकणे. मी डोके झटकले, विचित्र प्रसंगाकडे दुर्लक्ष केले. वेगाने पावले टाकत गाडीत जाऊन बसले, पण गाडीत बसतानाही माझी नजर त्या थैलीवर खिळलेली होती. मला काय माहीत होते की ती रिंगटोन फक्त एक आवाज नव्हती, तर येणाऱ्या वादळाची पहिली दस्तक होती. मी गाडीत बसले आणि गाडी चालू झाली, पण अचानक आमची गाडी हिचकोळे खाऊ लागली. विक्रम यांनी ड्रायव्हरवर ओरडणे सुरू केले की हे काय बकवास आहे? गाडीला झटके का लागत आहेत? मी तुला सांगितले होते की सर्व्हिसिंग करून घे. आजच मरायचे होते का? इंजिनमधून एक विचित्र गडगडाटाचा आवाज आला. ड्रायव्हरने
घाबरून गाडी बाजूला लावण्याचा प्रयत्न केला, पण गाडीने तिथेच रस्त्याच्या मधोमध दम तोडला आणि बोनेटमधून धूर निघू लागला. हे पाहून विक्रमचा चेहरा रागाने लाल पिवळा झाला. ते गाडीतून बाहेर पडले आणि बोनेटवर जोराने लाथ मारत ओरडले, "शिट! अशा प्रसंगी तर आपल्याला उडून तिथे पोचायला हवे आणि ही गाडी आजच भंगार बनली आहे. ईश्वरी, तू बसून काय तमाशा पाहत आहेस? काहीतरी कर, आपण उद्ध्वस्त होऊ." मी गाडीतून उतरले. माझ्या कपाळावर घाम चमकू लागला होता. मी इकडे तिकडे पाहिले तर पाय गळाले. रस्त्यावर ट्रॅफिकचे एक न संपणारे वादळ होते. गाड्या मुंग्यांच्या गतीने सरकत होत्या. मी विक्रमच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. विक्रम, ओरडण्याने काही गाडी ठीक होणार नाही. आपल्याला लवकरात लवकर कोणती तरी टॅक्सी किंवा रिक्षा पाहावी लागेल. विक्रम यांनी माझा हात झटकून दिला आणि म्हणू लागले, "टॅक्सी या ट्रॅफिकमध्ये तुला कुठून मिळणार? आपण इच्छित असल्यास आपल्या दुसऱ्या ड्रायव्हरला बोलावून इथे दुसरी गाडीही मागू शकतो. पण इथे ट्रॅफिकची तर खरी अडचण आहे ईश्वरी. आपण अडकलो आहोत, वाईट प्रकारे अडकलो आहोत." मी माझे घड्याळ पाहिले. वेळ वेगाने पळत होती. मी बॅगमधून मोबाईल काढला आणि राकेश भटच्या ऑफिसचा नंबर लावला. दुसऱ्या बाजूने त्यांच्या पीएने फोन उचलला. तेव्हा मी माझी घबराट लपवत सांगितले, "हॅलो, मी ईश्वरी सिन्हा बोलत आहे. आमची गाडी वाटेत खराब झाली आहे आणि हे ट्रॅफिकही खूप आहे. प्लीज आम्हाला थोडीशी सवलत द्या. आम्ही बस पोहोचतोच आहोत." दुसऱ्या बाजूने थंड शब्दात उत्तर आले, "मिस ईश्वरी, विक्रम सिन्हा सर कोणाचीही वाट पाहणे पसंत करत नाहीत. तुम्हाला वेळेच्या पाळणुकीची काळजी घ्यायला हवी होती. सध्या तरी तुम्ही या, पाहूया काय होऊ शकते." मी खूपच परेशान होते. विक्रम डोके धरून बसले होते आणि सतत ड्रायव्हरला दोष देत होते. 45 मिनिटे वाया गेली होती. प्रत्येक निघून जाणारा क्षण आमच्या आशांचा गळा घोटत होता. विक्रम यांनी अचानक डोके वर केले आणि द्वेषयुक्त नजरेने माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र क्रूर चमक होती. ते उभे राहिले आणि माझ्याकडे बोट दाखवून बोलले, "ईश्वरी, हे सर्व तुझ्यामुळे होत आहे. ही गाडी खराब झाली नाही तर तुझ्या अपशकुनाने आपल्याला घेरले आहे आणि तो अपशकुन तुझा भिकारी आहे." मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मी म्हटले, "विक्रम, तुम्ही ठीक तर आहात ना? गाडीत मेकॅनिकल फॉल्ट आहे, खराब झाली आहे गाडी. त्यात त्या बिचाऱ्या वृद्ध बाबांचा काय दोष आहे?" विक्रम यांनी दात ओठ खात सांगितले, "दोष त्या मनुष्य चेहऱ्याचा जो तू सकाळी सकाळी पाहिला होतास. मी तुला 1000 वेळा सांगितले होते की हे रस्त्यावरील लोक, हे भिकारी, हे सर्व हलके लोक असतात. तू सकाळी सकाळी त्याच्यापाशी थांबली होतीस, त्याचा आशीर्वाद घेत होतीस. पाहून घे, त्याच्या आशीर्वादाचा परिणाम उलटा आमच्या गळ्यात पडला." माझे मन सकाळपासून साक्ष देत होते की आज काहीतरी वाईट घडणार आहे. तो वेडा माणूस, त्याचे ते मनूस हास्य मला अजूनही आठवते. "तू त्याचा चेहरा पाहून दिवसाची सुरुवात केलीस आणि आता पाहून घे परिणाम. हातात आलेली डील निघून जाईल आणि आपण रस्त्यावर उभे राहून धक्के खात राहू." विक्रमच्या बोलण्यावर मला खूप राग आला होता, पण मी कशीतरी स्वतःवर नियंत्रण ठेवून होते, कारण हा वेळ वाद घालण्याचा नव्हता. मी कडक आवाजात सांगितले, "विक्रम, बस करा. एखाद्या मजदुराला माणूस म्हणणे सर्वात मोठा अन्याय आहे. ही आमच्यासाठी ईश्वराची एक कठीण परीक्षा आहे. हिंमत हारू नका." मी मनातल्या मनात प्रार्थना करत होते, "ईश्वरा, माझी लाज राख." मी त्या वृद्ध माणसाला प्रार्थनेसाठी सांगितले होते, त्याचा आशीर्वाद घेतला होता. जर मी अपयशी परतले तर माझा विश्वास तुटून जाईल. आम्ही मोठ्या मुश्किलीने एका टॅक्सीवाल्याला रिक्वेस्ट केली आणि त्याला मागेल तेवढे पैसे दिले आणि मग ट्रॅफिकमध्ये अडकत 1.5 तास लेट भट एंटरप्राइजेसच्या बिल्डिंगपर्यंत पोहोचलो. ते कपडे घामाने ओले झाले होते आणि विक्रमची अवस्थाही काही अशीच होती. किंबहुना त्यांचा चेहरा भीती आणि रागाने पिवळा पडला होता. आम्ही पळत पळत भट एंटरप्राइजेसच्या काचेच्या आलिशान गेटमधून आत शिरलो तर तिथे शांतता पसरलेली होती. संपूर्ण बिल्डिंगमध्ये शांतता होती, जणू सर्व लोक निघून गेले होते. रिसेप्शनवर बसलेली मुलगी फाईल्स आवरत होती आणि लॉबी रिकामी पडली होती. हे दृश्य पाहून विक्रमचे पाय तिथेच थांबले. त्यांनी माझा हात पकडून मला रोखले आणि दबलेल्या आवाजात बोलले, "ईश्वरी, परत चल. आता आत जाण्यात काही फायदा नाही. पाहत नाहीस का हे सर्व संपले आहे. सुट्टीची वेळ झाली. आता आत जाऊन कशाला आपला अपमान करून घ्यायचा? राकेश भट आपल्याला जिवंत गिळेल आणि मी माझा अपमान सहन करू शकत नाही. चल, परत जाऊया." त्यांच्या आवाजात पराभव होता, थकवा होता. ते हार मानून चुकले होते, पण मी माझे पाऊल ठाम ठेवले होते. मी इतक्या सहजासहजी हार मानू शकत नव्हते. मी म्हटले, "नाही विक्रम, आम्ही इतक्या लांब येऊन दरवाजावरून परत जाणार नाही. भलेही तो आम्हाला धक्के देऊन बाहेर काढेल, पण मी एकदा प्रयत्न नक्की करेन. मी माझे नशीब आजमावल्याशिवाय इथून जाणार नाही." मी विक्रमला अक्षरशः हट्ट करत रिसेप्शनपर्यंत घेऊन गेले. रिसेप्शनिस्टने आम्हाला आश्चर्याने पाहिले. "याआधी किती काही बोलणार." मी माझा श्वास सावरत सांगितले, "मी ईश्वरी विक्रम सिन्हा आणि हे माझे पती विक्रम सिन्हा आहेत. आमची राकेश भट सरांसोबत मीटिंग होती. गाडी खराब झाल्यामुळे आम्हाला उशीर झाला. प्लीज आम्हाला त्यांना भेटू द्या." मुलीने घड्याळाकडे पाहिले आणि मग एक विचित्र नजर आमच्यावर टाकली. मला वाटले ती नकार देईल, पण तिने इंटरकॉमवर कोणाशी तरी बोलणे केले आणि मग हसून म्हणाली की, "हो, मिस्टर अँड मिसेस सिन्हा सर,
तुम्हा लोकांचीच वाट पाहत आहेत. बाकी सर्व लोक निघून गेले आहेत. तुम्ही कॉन्फरन्स रूममध्ये निघून जा. हे ऐकून विक्रमचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. ते माझ्याकडे असे पाहत होते जणू म्हणत आहे की हे कसे शक्य आहे. मी सुटकेचा श्वास घेतला आणि विक्रमला घेऊन वेगाने कॉरिडॉरच्या दिशेने वाढले. विक्रम अजूनही पुटपुटत होते. हा नक्कीच आम्हाला बोलावून आमची बेइज्जती करू इच्छितो. पाहून घे ईश्वरी, आज आपली शाळा भरणार आहे. आम्ही कॉन्फरन्स रूमच्या जड दरवाजापर्यंत पोहोचलो. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या हाताने चेहऱ्यावरील घाम पुसला आणि दरवाजा उघडून आत प्रवेश केला. आतले दृश्य खूपच शांत होते. एक खूप मोठे ओव्हल शेपचे टेबल होते ज्याच्याजवळ काही बोर्ड ऑफ मेंबर्स शांतपणे बसलेले होते आणि त्या सर्वांच्या नजरा आमच्यावर खिळल्या होत्या. खोलीत एअर कंडिशनरच्या थंडीनंतरही मला उष्णता जाणवत होती. मी माझी पोझिशन सांभाळली. टेबलाच्या बाजूला एका चेअर ठेवली होती ज्याची पाठ आमच्या बाजूला होती. त्या चेअरवर कोणीतरी बसलेले होते पण आम्हाला फक्त चेअरची उंच बॅक साईडच दिसत होती. आम्ही दोघे दरवाजापाशीच थांबलो होतो. बोर्ड मेंबर्सचे चेहरेही गंभीर होते. विक्रम माझ्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होते. मी मोठी हिंमत गोळा केली आणि थरथरत्या आवाजात स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितले की आम्ही खूप दिलगीर आहोत सर. आम्ही खूपच लाजिरवाणे आहोत. खरं तर आमची गाडी वाटेत खराब झाली होती आणि ट्रॅफिकने उरलेली कसरही पूर्ण केली. मी जाणतो की तुम्ही वेळेचे खूप पाबंद आहात आणि आम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवला. पण विश्वास ठेवा, आमची नियत खराब नव्हती. आम्ही या प्रोजेक्टवर खूप मेहनत केली आहे. जर तुम्ही आम्हाला फक्त 5 मिनिटे दिली तर आम्ही सिद्ध करू शकतो की आम्ही या लायकीचे आहोत. मी सतत बोलत होते, स्पष्टीकरण देत होते, पण ती खुर्ची आपल्या जागेवर शांत होती. कोणतेही उत्तर येत नव्हते. विक्रम यांनी माझ्या कानात हळूच सांगितले, ईश्वरी, ते ऐकत आहेत की नाही मला वाटते ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. चल निघूया. तेव्हाच अचानक ती मोठी फिरणारी खुर्ची हळूहळू फिरू लागली. माझ्या हृदयाचे ठोके गळ्याशी आले होते जशी जशी खुर्ची आमच्या दिशेने वळत होती. खोलीतील वातावरण आणखीनच थंड होत चालले होते. आणि मग जेव्हा खुर्ची पूर्णपणे फिरली आणि त्यावर बसलेल्या माणसाचा चेहरा आमच्या समोर आला तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा श्वास तिथेच अडकला आणि डोळे फाटून राहिले. माझ्यासोबत उभे असलेल्या विक्रमच्या तोंडातून एक दबलेली चीक निघाली आणि ते लंगडत मागे सरकले. आमच्यासमोर कोणी अनोळखी, कडक किंवा घमेंडी माणूस बसला नव्हता. तो चेहरा तर असा होता ज्याला मी आज सकाळीच पाहिले होते, ज्याला विक्रम यांनी माणूस म्हटले होते. फरक फक्त इतकाच होता की आता तो चेहरा किमती आणि महागड्या कपड्यांमध्ये होता. हे डोळे होते, तोच रंगरूप होता आणि तोच वृद्ध माणूस होता. राकेश भट दुसरे कोणी नसून आमच्या ऑफिसच्या बाहेर बसणारा तोच वृद्ध भिकारी होता. हा झटका इतका जोरदार होता की माझे दिमाग झाले होते. खोलीत पसरलेली शांतता एखाद्या स्मशानभूमीच्या शांततेपेक्षाही जास्त जड आणि भयानक होती. विक्रमचे डोळे तर फक्त खुर्चीवर बसलेल्या माणसावरच खिळले होते. त्यांचे संपूर्ण शरीर थंड पडले होते. ते कधी समोर बसलेल्या राकेश भटला पाहत तर कधी मला पाहत. त्यांच्या डोक्याच्या नसा फाटण्याच्या बेतात होत्या कारण त्यांची ती क्लास सिस्टम आणि त्यांची ती फिलॉसॉफी की श्रीमंत आणि गरीब हे 2 वेगवेगळे प्राणी असतात. त्यावेळी त्यांच्यासमोर चकणाचूर झाली होती. ज्यावर शहराचे सर्वात ताकदवान बिझनेस टायकून विराजमान होते त्यावर तोच माणूस बसला होता ज्याला विक्रम माणूस म्हणत होते. तो माणूस ज्याच्या फाटलेल्या कपड्यांवर आणि पांढऱ्या केसांवर नाक मुरडून ते बोलत होते. आज त्यांच्या शरीरावर महागडे कपडे होते, पांढरे केस अगदी स्वच्छ होते आणि डोळ्यात ती ऐट होती जी एखाद्या राजालाही झुकण्यास मजबूर करून टाकेल. पण चेहरा तोच होता, अगदी तोच. विक्रमच्या गळ्यातून एक विचित्र घरघराट निघाली. हे कसे असू शकते? हा कोणीतरी विनोद आहे का? ईश्वरी, हा तो असू शकत नाही. हा तर तो भिकारी आहे, तो वेडा बाबा. विक्रमचे शब्द अडकळत होते. त्यांचे पाय त्यांचे ओझे पेलू शकत नव्हते. राकेश भटने विक्रमच्या बेजान कंडिशनकडे दुर्लक्ष करत आपल्या टेबलावर ठेवलेल्या महागड्या क्रिस्टल ग्लासमधून पाण्याचा एक घोट घेतला आणि मग अत्यंत थंड आणि साध्या अंदाजात उत्तर दिले, जे आता त्या बाबांच्या कापत्या आवाजापासून कोसो दूर होते. ते आमच्याकडे पाहू लागले आणि बोलले, मिस्टर विक्रम सिन्हा, माणसाचा डोळा तोच पाहतो जे त्याचे दिमाग त्याला दाखवू इच्छिते. तुम्ही मला रस्त्यावर पाहिले तर तुम्हाला फक्त एक भिकारी दिसला कारण तुमची नजर कपड्यांवर होती आणि तुमच्या पत्नीने मला पाहिले तर त्यांना माझ्यामध्ये एक माणूस दिसला कारण त्यांची नजर तुमच्या नजरेपेक्षा खूप वेगळी होती. तुम्हाला आश्चर्य वाटत आहे की एक भिकारी या खुर्चीवर कसा आला? तर ऐकून घ्या. ही खुर्ची, ही संपत्ती, हे पद, हे सर्व येणारे जाणारे गोष्टी आहेत. मी हे रूप कोणत्याही आवडीने धारण केले नव्हते आणि ना मी कोणते नाटक करत होतो. मी व्यवसायाच्या या दुनियेत दररोज ढोंगी लोकांना भेटतो. दररोज असे लोक माझ्यासमोर झुकतात जे माझ्यासमोर विकले जातात पण माझ्या पाठीमागे खंजीर घेऊन उभे असतात. मला माझ्या नवीन प्रोजेक्टसाठी एक पार्टनर नको होता. मला तर एक असा माणूस हवा होता जो चांगला माणूस असेल आणि खात्री बाळगा मिस्टर विक्रम, या संपूर्ण शहरात चांगल्या माणसाची कमतरता भासत आहे. विक्रम अजूनही शॉकमध्ये होता. त्यांचा चेहरा आश्चर्यात हरवलेला आणि शरीर घामाने
ओले होते. मी धापा टाकत मानेवरून हात फिरवला आणि अडखळत बोलले, सर मला समजले नाही, म्हणजे ते तुम्हीच होतात? पण का? तुम्ही इतके मोठे बिझनेसमॅन आहात, तुम्हाला रस्त्यावर ठोकरा खाण्याची काय गरज होती? आणि ती आयफोनची आवाज जी ईश्वरीने ऐकली होती. विक्रमची अवस्था एका अत्यंत गुन्हेगारासारखी होती, जे रंगेहात पकडले जातात आणि आता स्पष्टीकरण देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहेत. राकेश भट सरांच्या चेहऱ्यावर एक थंड हास्य उमटले. त्यांनी टेबलाचा खण उघडला आणि तोच आयफोन काढून टेबलावर टाकला. त्याच्या स्क्रीनवर अजूनही माझ्याच मिस कॉलची नोटिफिकेशन चमकत होती. होय मिस्टर विक्रम, हा तोच फोन आहे ज्याची घंटी आज दुपारी ईश्वरीने ऐकली होती आणि ज्याला तुम्ही अपशकुन ठरवले होते. मी गेल्या कित्येक महिन्यांपासून दररोज आपला वेश बदलून, आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवून आणि फाटलेले जुने कपडे घालून तुमच्या ऑफिसच्या बाहेर बसत होतो. जाणता का? कारण गेल्या वर्षी माझ्या स्वतःच्या सख्या भावाने, जो माझा बिझनेस पार्टनर होता, ज्याच्यावर मी आंधळा विश्वास ठेवायचो, त्याने मला करोडोंचा चुना लावला आणि फरार झाला. त्याने मला शिकवले की सूट बूट घालणारे अनेकदा आतून रिकामे असतात. यावेळी मी रिस्क घेऊ इच्छित नव्हतो. मी पाहू इच्छित होतो की शहराचे प्रसिद्ध बिझनेसमॅन जे मीटिंग रूममध्ये विश्वासाचे लेक्चर देतात, ते खऱ्या आयुष्यात कसे असतात. मी शेकडो लोकांना पाहिले जे मला धुतकारून निघून जायचे, काही माझ्यावर दया दाखवून नाणी फेकून द्यायचे. पण तुमची पत्नी ईश्वरी सिन्हा एकमेव अशी माणूस होती जिने मला कधीही भिकारी समजले नाही. त्यांनी मला इज्जत दिली. त्यांनी मला हे नाही पाहिले की एका वृद्ध माणसाला थंडी लागत आहे. मिस्टर विक्रम, जेव्हा ईश्वरीचा फोन आला आणि माझा फोन माझ्या झोळीत वाजला, तेव्हा मी समजलं होतं की आता माझा खेळ संपणार आहे. म्हणूनच मी पटकन तिथून उठलो आणि मागच्या दरवाजातून आपल्या गाडीत बसलो आणि इथे पोचून आपला हुलिया ठीक करून घेतला, जेणेकरून तुम्हा लोकांचे स्वागत करू शकेन. हा कोणताही योगायोग नव्हता. ही तुम्हा दोघांची परीक्षा होती आणि खेद आहे की तुम्ही या परीक्षेत वाईट प्रकारे फेल झाले आहात. खोलीत राकेश भट यांचा आवाज रुजत होता आणि मी आता आपल्या जागी दगडासारखी बनून उभी होते. माझ्या विचारातही नव्हते की माझे छोटेसे सत्कर्म, जे मी फक्त ईश्वराच्या मर्जीसाठी केले होते, ते या प्रकारे फिरून माझ्या समोर येईल. मला माझे वडील आठवले, जे नेहमी म्हणायचे की बाळा, सत्कर्म करून विसरून जा, रस्ता शोधत ते एक ना एक दिवस तुझ्याकडे नक्कीच येईल. राकेश भटने एका निळ्या रंगाची फाईल उचलली आणि ती टेबलावर माझ्या दिशेने सरकवली. त्यांच्या डोळ्यात आता ती कडकपणा नव्हती, तर एक विचित्र निर्णय होता. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि सांगितले, मिस सिन्हा, ही राहिली ती डील ज्याच्यासाठी तुम्ही लोक महिन्यापासून मेहनत करत आहात. हा प्रोजेक्ट तुमचा आहे. तुमची कंपनी आजपासून भट एंटरप्राइजेसची ऑफिशियल पार्टनर आहे आणि हा निर्णय मी तुमची बॅलन्स शीट पाहून घेतलेला नाही ना, तुमचे प्रेझेंटेशन पाहून घेतलं आहे. कारण खरे सांगायचे तर प्रेझेंटेशन तर खूप लोकांचे चांगले होते. मी माझा पैसा आणि माझा कॉन्फिडन्स फक्त त्याच्याच हातात देऊ शकतो जो खाली पडलेल्या लोकांना उचलणे जाणतो, जो माणूस फुटपाथवर बसलेल्या अनोळखी वृद्धांच्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ शकतो, त्याला थंडीपासून वाचवण्यासाठी आपल्या खिशातून खर्च करू शकतो, तो माझ्या व्यवसायाची हिफाजतही पूर्ण प्रामाणिकपणे करेल. मला बिझनेस टायकून नको होता ईश्वरीजी, मला एक विश्वसनीय माणूस हवा होता आणि आजच्या काळात विश्वसनीय माणसाचे मिळणे हिऱ्याची खाण मिळण्यापेक्षा जास्त कठीण आहे. तुम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय माझी काळजी घेतली जेव्हा मी काहीच नव्हतो, पण आता मी तुमची पूर्ण काळजी घेईन जेव्हा मी सर्व काही आहे. ही डील तुमचा हक्क आहे, याला भीक समजू नका. ही तुमच्या चारित्र्याची कमाई आहे. मी आनंदी होऊन थरथरत्या हाताने फाईल उचलली. माझ्या डोळ्यात आसू आले होते. मी जे आनंदाच्या भरात काही बोलू शकत नव्हते, पण मी त्यांना थँक्यू म्हटले होते. माझे शब्द माझी साथ सोडून गेले होते. राकेश भट विक्रमच्याकडे वळले आणि त्यावेळी त्यांचा अंदाज असा होता जणू तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब पडले आहेत. त्यांनी सांगितले, आणि मिस्टर विक्रम सिन्हा, आता बोलूया तुमच्याबद्दल. तुमच्यासारखे लोक जे माणसाला त्यांच्या ब्रँड आणि त्यांच्या आकडीवरून पारखतात, ते माझे पार्टनर तर काय, माझे नोकर बनण्याच्याही लायकीचे नाहीत. तुमचे विचार इतके लहान आणि हलके आहेत की मला आश्चर्य वाटते. तुम्ही व्यवसायात इतकी प्रगती कशी केली? ओहो, आठवले. तुम्ही प्रगती यासाठी केली कारण तुमच्याकडे ईश्वरीसारखी पत्नी आहे. नाहीतर तुम्ही इतरांचा हक्क मारून पुढे गेले असते. तुम्हाला काय वाटत होतं की मी मनूस आहे? तुम्हाला काय वाटत होते की गरिबाची सावली जड असते? आज पाहून घ्या मिस्टर विक्रम, या मनूस सावलीकडे ती ताकद आहे जी तुमचे नशीब लिहू शकते. पण तुम्ही आपल्या घमेंडीमुळे ती स्वतःच पुसून टाकली आणि माझ्या नजरेत तुमची व्हॅल्यू फक्त 0 आहे. तुम्ही मला व्यवसायाचे नियम शिकवायला आले होते ना, तर ऐकून घ्या. व्यवसायाचा पहिला नियम आहे व्हॅल्यू ना, की इतरांना नीच दाखवणे. आणि ज्याचे विचार लहान असतात तो राजा बनून भिकारीच राहतो. ही डील फक्त आणि फक्त मिसेस ईश्वरी सिन्हा यांच्या नावावर आहे. यामध्ये तुमचा 1% हिस्सा असणार नाही. आणि मी इच्छितो की तुम्ही याच वेळी माझ्या ऑफिसमधून निघून जावे. याआधी की मी सिक्युरिटीला बोलावून तुम्हाला बाहेर काढेन.
कारण मला माझ्या ऑफिसमध्ये लहान विचारांच्या लोकांची सावलीही बर्दाश्त होत नाही. विक्रमचा चेहरा पिवळा पडला होता. ते लाजेने आणि अपमानाच्या समुद्रात गराड्या खात होते. मी इच्छित होते तर त्यांना वाचवू शकत होते, पण त्यांचे विचारही ठीक होणे गरजेचे होते. त्यांनी काहीतरी बोलण्यासाठी ओठ उघडले आणि ते माफी मागून स्पष्टीकरण देऊ इच्छित होते, पण राकेश भट सरांनी आपला हात वर करून त्यांना शांत केले. मग मी सरांना सांगितले की त्यांना माफ करून द्या सर, हे माझे पती आहेत. माझ्या यशाच्या मागेही यांचा हात आहे. प्लीज सर. त्यांनी सांगितले की ठीक आहे, पण जी व्हॅल्यू तुमची आहे ती कोणाचीही राहणार नाही. विक्रम रागाने खोलीच्या बाहेर निघून गेले होते. मी दीर्घ श्वास घेतला आणि राकेश सरांच्याकडे पाहिले, ज्यांनी हसून मान हलवली आणि म्हणू लागले की तुमचे पती काही दिवसानंतरच आपल्या खऱ्या रस्त्यावर येतील आणि आपले विचार बदलून टाकतील. मला पूर्ण विश्वास आहे. त्यांचा अपमान होणे गरजेचे होते. मी फाईल छातीशी लावून बाहेर पडले तर संध्याकाळ होत होती. मला विक्रमची दया आली होती. मी सुटकेचा श्वास घेतला आणि फुटपाथकडे पाहिले. जेव्हा मी माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगवर पोहोचले तेव्हा मला ती जागा रिकामी मिळाली जिथे ते वृद्ध बाबा असायचे. काळ सरकत गेला. हळूहळू विक्रमचे विचारही ठीक झाले आणि मग त्यानंतर त्यांनी श्रीमंत आणि गरिबामध्ये फरक करणे बंद केले. हे यश फक्त माझे नव्हते, माझ्या पतीचेही होते, कारण या यशाने माझ्या पतीच्या आतील कठोर माणसालाही बदलून टाकले होते.